या मंदिरात भिंतींवर एक शिलालेख पाहिला आणि त्यात माझं गोत्र वशिष्ठ तेच सुभेदार पिंपुटकरांचंही गोत्र आणि मला जाणवलं ही माझीच विरासत आहे। हे आहे दहिवली, जिथे 1792 मध्ये सुभेदार पार्वतीबाई पिंपुटकरांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारलं। भव्य तटबंदी, नागरखाना आणि दरवाजांवर कोरलेला इतिहास। इथला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती उघड्या डोळ्यांची आहेत। एकदा उमाजी नाईक दहिवलीला लुटायला आले होते, पण सुभेदारांच्या पत्नीने त्यांना दहीभात मीठ देऊन आतिथ्य केलं, त्यामुळे त्यांचं गाव लुटलं नाही आणि गावाचं नाव पडलं दहिवली। इथून काही अंतरावर आहे पिंपुटकर वाडा, 250 वर्ष जुना। इथे भेटले सुभेदारांचे 7वे वंशज मुकुंद पिंपुटकर आणि त्यांनी सांगितलं आपण एकाच घराण्यातले। वाडा 3 मजली होता, आता एकच मजला उरलाय, पण चौरंग, पानवटा आणि विनाखेळाचं लाकूड आजही शाबूत आहे। गावात अळी पद्धती आहे, ब्राह्मण, सोनार, गुरव, कोकणअळी। वाडा होता न्यायाचा केंद्रबिंदू, गावकऱ्यांचे वाद इथे सुटायचे। दहिवलीनी मला माझं मूळ दिलं, मंदिरातून श्रद्धा आणि वाड्यातून इतिहास। मी पिंपुटकर आहे आणि ही माझी कथा आहे। जय महाराष्ट्र, जय पिंपुटकर परंपरा।